हॅलो नमस्कार आणि कशा तुम पुन्हा एकदम सटीक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या कुटुंबाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 अशा शुभेच्छा। आणि 0 पासून तयारी करायची आहे। ह्या ठिकाणी आम्ही गणपती बाप्पा बसवतो। सगळं सामान इथे आलेलं आहे। आता करूयात पटापट सुरुवात। जे आपण आणलेलं डेकोरेशनसाठी आणि आपल्याकडे आलेले आहे डेकोरेशन एक्सपर्ट। काहीच मदत करत नाही हा तू। एवढंच आता आला किती ओरडल्यानंतर अर्धा पाऊण तास झाला। सणाला सुद्धा कसं काय कोणी बोलणे खाऊ शकतो, कसं काय कोण आरडाओरडा करायला लावू शकतो बायकोला। तुझ्या लक्षात यायला पाहिजे ना। अरे म्हणजे काय फक्त बायकांचाच सण असतो का? तर एक्स्ट्रा लवकर उठायला पाहिजे ना हे सगळे काम करायला। म्हणजे मी स्वयंपाकाचं बघ चुकलंय सेंटर सगळं माझ्याकडनं करून घेतलं। बसले ना बरोबर आहे ना सेंटर बघ। चुकीचं आहे। काय केलं परफेक्ट। तर इथे ह्या ठिकाणी माझी पूजेची सगळी तयारी झालेली आहे आणि आता मी हा जो छोटासा बाप्पा आहे त्याचा अभिषेक करून घेते। कैरू मॅडमला तयार व्हायचंय, अजून छान ड्रेस घालायचा आहे। तू आवडते म्हणून काय पसारा मांडलाय? मावशी आले आता। तू काय गेल्यापासून मी गणपतीचा अभिषेक करून झाला, गणपती ठेवलाय, मुहूर्त चाललाय, तुम्ही आवरू पर्यंत कैरीचा ड्रेस घालायचा आणि सगळ्यांना दाखवायचंय। कैरी इकडे का कैरूबाई? काय नाटक चालले ते? किती छान दिसते तिला ते। कैरी इकडे बघू बघ इकडे। कैरू हा पोज दिली का? तर ह्याप्रमाणे सगळं मी आवरून घेतलंय, लाइटिंग वगैरे लावून। हा कोणाचं काय? तू चप्पल काय शोधते? चप्पल सांग ना कुठे? अरे पण चप्पल तर एकाच जागी काढत असेल ना व्यक्ती। चल ना बाळ, तू नाश्ता करून गेला। कसं आहे, तू जोपर्यंत नाश्ता करत नाही ना तोपर्यंत आम्हाला सुट्टी नाही भेटणार। कामगार मोर्चा आला हे करावं लागेल। चल ऍक्टिंग सुरू झालेली इथे काम करण्याची। कसं करायचंय? असं घाली यायच्या ह्या होल्स मध्ये प्रत्येक ह्याच्यात कष्ट आहेत भावा, कष्ट। कसं तोंड केले, कसं तोंड केले ते हे नको मला दुसरं काम। हे छान दिसते रे। मांडीवर बसलाय गणपती। कसं आहे? लाईक शेअर सबस्क्राईब। का सगळ्यांची वाट बघून बघून थकल्या। गणपती बाप्पा कधी येणार, कधी येणार गणपती बाप्पा? मोदक खायला पूजा नंदा आयशा गणपती बाप्पा मंगल मूर्ती। गणपती बाप्पा मस्त रे। कळ ना ते कुठलं आहे? पप्पाला कळा ना का? पण कुठलं डाळिंबाचे करतात? कुठलं डाळिंब? जरा उकडीचेच बनवते आहे मोदक, पण वेगळ्या प्रकारे बांधते। म्हणजे मी पण इंस्टाग्राम वरतीच हे बघितलं, जे आपण भाताचा वगैरे नैवेद्यासाठी वापरतो ती वाटीने बनवलं आणि मस्त झालेत माझे मोदक। त्यामुळे म्हणलं ही गोष्ट मी पण तुमच्यासोबत शेअर करावी। इन केस जर तुम्ही यापुढे कधी उकडीचा मोदक करणार असाल त्याला थोडंसं तूप किंवा पाणी लावून घ्यायचं। त्यानंतर आपलं हे जी खिशी आहे तांदळाची ती ह्याच्यात घालायची आणि हलक्या हाताने असं दाबून घ्यायचे
तसं आता ढीगभर सगळीकडे रेसिपी आलेल्या आहे मोदकाच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साच्याने सुद्धा. पण ही मला ह्यावेळेसची नवीन टेक्निक वाटली आणि खूप छान मोठा मोदक बनतो. त्यामुळे अशी ही इझिली निघते. या पद्धतीनं त्याला आपोआप कळ्या पडल्या जातात. आणि आता ह्याच्यात भरूयात सारण. त्यानंतर असं बांधून घेता येते. पद्धतीचा आपला मोदक रेडी होतो बिना काही कष्ट घेता. तर या पद्धतीचे माझे मस्त असे मोदक तयार झालेले आहे. ही ट्रिक जी आहे ना ते वापरून मी हे मोदक बनवले. सगळ्याच इंस्टाग्रामवाल्या रेसिपी गंडत नाही, काही काही छान सुद्धा ट्रिक असतं. तर भाजीसाठी इथे मी ही सोयाबीनची भाजी केली आणि बटाट्याची भाजी, पुरी, वरण, भात आणि सलाड आहे. आणि या पद्धतीचा माझा नैवेद्य आता बाप्पासाठी तयार आहे. आता मी पहिले मोदक खाऊन बघते. काय म्हणता? एक मोदक खाल्ला तर दुसरा मागणारच नाही. मस्त बलाढ्य उद्योग असा. पण चव कशी झाली, कळ्या बघा ना किती छान पडल्या त्याच्या. कळ्या खूप सुंदर पडला. तर प्रशांतच्या घरी जी थीम बनवली आहे पंढरपूरची, त्याच्यासाठीचे हे मी माइलस्टोन आता बनवते आहे. लहानपणी दीदी आम्ही सगळे मिळून इतकं छान वेगळे वेगळे थीम करायचो. दांडिया वगैरे असं बऱ्याचशा आम्ही थीम केलेल्या आहे. फार्मिंग सुद्धा केलेलं आहे आम्ही. खूप छान छान मला आवडतं करायला डेकोरेशन. जे लहानपणीचे स्कूल डेज खूप मिस करते. दीदी वगैरे आम्ही सगळे, माझे लहान बहीण, भाऊ, भैया, आम्ही सगळे मिळून खूप छान मजा करायचो. तेव्हा असं वाटायचं की काय आई नुसतं स्वयंपाक नैवेद्य घरावर करा म्हणते. पण सेम सिच्युएशनमध्ये आता मी आहे आणि डेकोरेशन वगैरे करायला अजिबात वेळ मिळत नाही. हे छोटं छोटं बनवायला पण मला खूप मजा येते. तुम्हाला मी गेलं आता जेव्हा जाईल मी किंवा नाही गेले तर त्याला व्हिडिओ पाठवायला लावेल. तर हे आहे ते झाड जे आपण कलर केलं ते. त्यानंतर हे छोटे छोटे फ्लॅग्ससुद्धा मी बनवलेले. त्यानंतर हे पंढरपूरचे माइलस्टोन आणि या पद्धतीनं असं मस्त सेटअप केलेलं आहे पंढरपूरच्या वारीचा. मागे मस्त पांडुरंग आहे. इथे छोटंसं जे मंदिर केलं ते आणि हे रस्त्याचा ट्रॅक, अशा पद्धतीचे हे डेकोरेशन आहे. आणि त्यानंतर हे आहे थर्ड डेकोरेशन माझ्या माहेरचं, माझ्या घरी आईच्या इथे. इथे ह्या बाजूला दोन्ही महालक्ष्मी बसवायचे, त्यामुळे ही जागा सोडलेली आहे. तर मी आलेली आहे माझ्या माहेरी. आई गणपतीच्या शुभेच्छा दे. आणि आई व्हिडिओ पुन्हा म्हणे. ही काय थीम आहे ते सांग बरं तुमची या वर्षीची? आमची कमळांच्या मध्ये बसवायची थीम. लक्ष्मी आणि तिकडे वरती इथे सरस्वतीची वीणा केली आहे. हे सगळ्या पेटल्स ज्या आहेत, पिंक मध्ये लक्ष्मी आणि व्हाईट मध्ये सरस्वती, ते करायचं काम चाललंय. आता शिवून घेतले, लेस लावून घेतले आणि हा कार्डशीट पेपर आहे तो कट करून घेतला आणि तो आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. काय करता हे मुलं? कोणतं गाणं आहे हे? दे ना, हे दे मला. काय हे? छोटा. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत गावातली जी मिरवणूक आहे ती बघण्यासाठी.